नमस्कार मंडळी. आज मी मेथीचा थेपला बनवत आहे. कोण म्हणतं की महाराष्ट्रीयन पुरींना फक्त भाकरी बडवता येतात? असं काही नाही. पुरी कुणालाही बडवू शकतात. सॉरी, बडवू नाही शकत, ते काहीही करू शकतात. आणि मी आज मेथीचा थेपला बनवते, तर याच्यात काही 1 टीस्पून 2 टीस्पून असं काही अंदाज नाही सांगत, कारण की आम्ही महाराष्ट्रीयन मुली जे पण टाकतो ते बरोबर अंदाज बसतो. तसंच मी पण कुकिंग करते. मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ घेतले, बारीक मेथी चिरून घेतली आहे, ओवा टाकला आहे, थोडीशी हिरवी मिरची, थोडासा लसूण, हळद, थोडंसं तेल टाकून हे पीठ असं छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. जसं आपण पापड बनवतो ना, सेम पापडासारखं पीठ आपण मळून घ्यायचं आहे. आणि जसे आपण पापड लाटतो सेम त्यावेळेमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. म्हणजे खूप पतले पतले आणि जितके नाजूक पातळ बनवाल ना तेवढं एकदम सुगरणसारखं वाटतं. म्हणजे ठीक आहे, कसंही बनवा चालेल, पण असं नाही परफेक्शन असतं कुकिंगमध्ये. तसं दिसून येतं. मी असं छान खूप मेहनतीनं बनवले, पण व्यवस्थित पातळ अशी लाटून घेतलेली आहे. छोटीशी पोळी किंवा चपाती म्हणू शकतो. आणि याला छान असं आपल्याला तवा आधी छान गरम करायचा आहे. त्यानंतर फ्लेम थोडी कमी करून व्यवस्थित सगळीकडून छान भाजून घ्यायचं आहे. याला जास्त क्रिस्पी बनवण्यासाठी तुम्ही जास्त वेळ रोस्ट करू शकता त्याच्यावरती, पण चालेल, असं काही नाही आहे. बटरसोबत तर हे खरं सांगते खूप भारी. आणि याच्यातमध्ये आपण एखादं चीजचं स्लाईस ठेवलं तर ते पण छान लागतं. पण सध्या मी बघू शकता मस्त बटर टाकलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी चहा बनवला आणि माझा सेकंड डेचा हा ब्रेकफास्ट होता.